वंदळेच्या मर्डर केसमध्ये हा 307चा आरोपी आहे. हे पोलिसांना माहीत नव्हतं का? मग कुठल्याही आरोपीला महाराष्ट्रात तुम्ही अशी वागणूक देणार आहात का? हजर होणे ही एक तुम्ही टर्म वापरता, अरे त्याला हजर केला रे. पोलिसांच्या भाषेत हजर होणे, हजर केला, शरण गेला बिला काय नसतं, पकडून आणला. तुम्ही मुंबईचे किती बघा कसे ह्याच्यात, त्याला पकडून आणा, उचलून आणला, त्याला गाडी सापडली, खरं तो हजरच झालेला असतो. पण पोलीस स्वतःच्या अंगावर घेत नाहीत, कारण का शेवटी त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो. पोलीस काय सांगतात, तू लप, चला कुठे लपायचं ते बिळात लप, तुला बिळातनं शोधून काढू. इथे यांनी पोलिसांना बिळात घातले आणि हा बिळावरनं गेला. त्यामुळे हे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर होत, म्हणजे दुर्दैवाने ह्याच्यातली जी गंभीरता आहे, गांभीर्य आहे, ते कमी कसं होईल ह्याच्याकडे राजकीयदृष्ट्या बघितलं जातं आहे. अजूनही सोमनाथ सूर्यवंशीबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही, सरकारमधनं नाही आणि पोलिसांमधनंही नाही. मी विधानसभेच्या पटलावर बोललो होतो, विधानसभेत बोललो होतो की गरीबों की जान क्या जान नहीं होती. म्हणजे सोमनाथ, त्याची म्हणजे त्याची आई आणि तो ज्या जातीतनं आला, जात व्यवस्था आपल्याकडे इतकी मजबूत झाली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून म्हणजे कोणी काही बोलतच नाही त्याच्याबद्दल. पोलीस माहिती द्यायला तयार नाही, सरकार बोलायला तयार नाही, आणि उद्रेक झाला की मायच लाठीचार्ज. म्हणजे संविधान जपायचं, त्या संविधान जपायला गेलेल्यांचा मृत्यू, खून झाल्यानंतर तो बघत बसा, आणि हा खून आहे, इट्स अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. तो काही श्वासोश्वासाचा त्रास होऊन वगैरे मेलेला नाही. तो कसा मेला हे पोलिसांनी सांगण्याची पण गरज नाही, कारण का त्या पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट दिसतं आहे की शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज लिहिलेलं आहे. त्या गरिबाची कोणी बाजूच घ्यायला तयार नाही, बद्दल कोणी माहितीच द्यायला तयार नाही. एकंदरीतच हे सगळं प्रकरण हे माझ्या अंदाजाने दडपण्याच्या दिशेने नेलं जात आहे. काल मला काही पत्रकारांचे निरोप होते की आम्ही इथे पत्रकारिता करायला आलो आहे आणि आमच्या मागेच लोक, आम्ही 2 दिवस इथे आहोत तर 2 दिवस लोक आमच्या मागेच फिरत आहेत, काही विशिष्ट लोक. हे तर अजून परेशान करणारी गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार माझ्याकडे बघताय, तुमच्यापैकीच एक मुंबईत पत्रकारिता करणारा पत्रकार आहे. पण असं जर होत असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ह्या फार एका वेगळ्या विचित्र लेवलला गेलं आहे.